लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता 344 कोटी, आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की 20 ते 25 ऑगस्टपर्यंत हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल, आणि तसंच झालेलं आहे। 25 ऑगस्ट 2026 पासून सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा 1500चा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, आदित्यताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून अधिकृतपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिली जात आहे। जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, आणि पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे। 25 ऑगस्टपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या बहिणींच्या खात्यात हा हप्ता जमा सुद्धा झालेला आहे। खूप जणांचा मला कमेंट्स वगैरे सुद्धा आल्या की तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा हप्ता 25 तारखेपासून जमा झालेला आहे, आमच्या खात्यात 1500चा हप्ता आलेला आहे। आता हा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या, तरच हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल। मी प्रत्येक वेळी तुम्हाला याबद्दल सांगत असतो। आता लाडकी बहीण योजनेची KYC बद्दलच्या खूप साऱ्या अफवा सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती, इतर प्लॅटफॉर्म्सवरती व्हायरल होत आहेत। त्याबद्दल मी उद्याला व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा जगा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।